तुम्ही व्हॅल्डेअर्स रिंग इकडे लिंग्वल आहे, मागे ॲडेनॉइड आहे, दोन बाजूला मग ट्यूब आणि पॅलेट, ट्यूबल आणि पॅलेटाईन टॉन्सिल्स आहेत. त्याला व्हॅल्डेअर्स रिंग म्हटलं आहे. आर्टरियल सप्लाय खूप मोठा आहे, तर मेनली आहे फेशियल आर्टरी जी एक्सटर्नल कॅरोटिड आर्टरीची ब्रांच आहे, त्याच्यापासून टॉन्सिलर आर्टरी येते. मग आजूबाजूला काय त्याच्या पॅलेट आहे, तर पॅलेटन आर्टरी आहे, फॅरिंग्स आहे तर फॅरेंजियल आर्टरीची ब्रांच आहे, टंग आहे तर टंग लिंग्वल आर्टरीची ब्रांच आहे. तर टॉन्सिलर त्याची डेडिकेटेड आहे, पण बाकीचा पण सप्लाय आहे. सिमिलरली त्याचा टॉन्सिलर प्लेक्सस आहे, तो प्लेक्सस जाऊन व्हीनस फॅरेंजियल व्हीनस प्लेक्ससमध्ये ड्रेन करतो आणि मग तिकडनं तो एक्सटर्नल पॅलेटाईन वेनमध्ये जातो. वेन्सबद्दल जास्त नाही डिस्कशन. त्याच्या बेडमध्ये ग्लॉसोफॅरेंजियल नर्व आहे, तर सप्लाय इज बाय ग्लॉसोफॅरेंजियल. ग्लॉसो मीन्स टंग, फॅरिंग्स मीन्स फॅरिंग्स. तर हा पूर्ण एरिया ग्लॉसोफॅरेंजियल नर्वद्वारा आहे आणि फक्त त्याचाच नाही तर इंटेन्स सप्लाय आहे, त्याच्यामुळे फक्त लोकलमध्ये तुम्ही नाही करू शकत टॉन्सिल. आणि आतमध्ये इंटरनल कॅरोटिड पण आहे डीप बेसमध्ये. लिंग्वल आर्टरी आहे, बेसमध्ये लिंग्वल आर्टरी आहे, इंटरनल कॅरोटिड आहे, ग्लॉसोफॅरेंजियल नर्व आहे. रोज पोझिशन आहे, हायपर एक्सटेन्शन आहे. हायपर एक्सटेन्शनमध्ये केअर घ्यायची की सबलक्झेशन नाही होणार, त्याला म्हटलं आहे ग्रेझेल्स सिंड्रोम. शोल्डरच्या खाली पोल्स्टर ठेवायचं आहे आणि हेडरिंग ठेवून हे स्टेबिलाइज करायचं आहे. इंडिकेशन फॉर सर्जरीज, रिकरंट इन्फेक्शन्स होत आहेत, मेडिकल ट्रीटमेंटला हे नाही करते, किंवा इन्फेक्शन्समुळे ॲप्सेस झालेला आहे, किंवा फक्त बायोप्सी घ्यायची आहे, किंवा मग हायर सिम्पटम्स डेव्हलप झाले की जसं की ऑब्स्ट्रक्शन झालं आहे, अप्पर एअरवे ऑब्स्ट्रक्शन आहे, त्याच्यामुळे डिस्फॅगजिया होतो आहे किंवा ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया होतो आहे. तर ही पेनफुल कंडिशन आहे, तर त्याच्यामुळे पेन असणार, सोअर थ्रोटमध्ये डिस्फेजिया असणार, माउथ ब्रिदिंग असू शकते, आणि मग इनटेक कमी झाल्यामुळे फेल्युअर टू थ्राईव्ह असेल, बाकी इन्फेक्शनचे सिम्पटम्स असतील, सर्वायकल ॲडिनोपॅथी असेल आणि एअरवे इडिमा असेल. कॉन्ट्राइंडिकेशन आहे ॲक्यूट इन्फेक्शन आणि क्लेफ्ट पॅलेटमध्ये टॉन्सिल वाढतात, ॲडेनॉइड्स वाढतात, तर ते इट ॲक्ट्स ॲज अ व्हॅलोफॅरेंजियल सपोर्ट, तर त्याच्यामुळे स्पीच फॅसिलिटेट होते. तर त्याच्यामध्ये अनकरेक्टेडमध्ये तो म्हणतो आहे की कॉन्ट्राइंडिकेशन आहे. ठीक आहे, तर लेस दॅन 2 वीक फारच जास्त रिस्क आहे, तर 2 to 4 वीक इज ओके, बट डिपेंड स्टील ऑन सायन्स अँड सिम्टम्स. त्याला बाकीचे काही असतील तर स्टील वी कॅन पोस्टपोन द सर्जरी. डिफरंट अप्रोच काय आहे, तर ब्लंट डिसेक्शन आणि स्नेअर करू शकतो, नंतर कॉटरी आहे, रेडिओ फ्रिक्वेन्सी आहे, अल्ट्रासॉनिक आहे, लेझर आहे, मायक्रोडिब्रायडर आहे. मी तर सर्जिकल्स बघितलं आहे आणि कॉटरी बघितलं आहे. तर रेडिओ, कॉटरी, अल्ट्रासॉनिक, लेझर अँड मायक्रोडिब्रायडर. तर एक्झामिनेशन इव्हॅल्युएशन इज लाईक पिडियाट्रिक, माइलस्टोन वॅक्सिनेशन, मग टॉन्सिलायटिसचं स्पेसिफिक फीवर, बाकी पेन, डिस्फेजिया, ब्लिडिंग टेंडन्सीज, एनसेडची हिस्ट्री, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनियाची हिस्ट्री. टीथ बघायचे, लूज टीथ फॉल होऊ शकतात, पेटन्सी बघायची, ओरलची. नेझल टाकू शकता म्हणतो तो, जर नेझल ॲडेनॉइड्स नाही आहे तर, बट ठीक आहे. फक्त ॲडल्ट्समध्येच कॉमन आहे नेझल. ॲडेनॉइड फेसेस असू शकते, फ्लॅट फेस असतो लॉंग, आणि हायपोनेझल स्पीच असते. सर्वायकल लिम्फोडेमा पॉझिटिव्ह असेल, फॅरेंजियल एक्झुडेट्स असतील, फॅरेंजियल एडेमा पण असू शकतो. फक्त CBC होऊन जाईल, HBCBC कोॲग्युलेशन जर काही हिस्ट्री असेल तर, अदरवाईज बाकीचं काही नको आहे, एक्सरे ECG नको आहे, काही संबंध नाही आहे त्याचा. पेनमुळे इनटेक कमी असेल, त्याच्यामुळे डिहायड्रेशन असू शकतं, ॲक्टिव्ह इन्फेक्शन रूल आउट करायचं आहे. प्री मेडिकेशन जर त्याला OSAची हिस्ट्री आहे तर ऑब्स्ट्रक्शनमध्ये जाईल, त्याच्यामुळे प्लस मायनस नार्कोटिक आहे, अँटीसियालो फक्त द्यावाच लागेल. बार्बिच्युरेटचा स्लो रिस्पॉन्स आहे आणि लेट अवेकनिंग आहे, त्याच्यामुळे ते नाही देत आपण, क्विक हवं आहे आपल्याला. ॲनास्थेटिक कन्सिडरेशन इज टोटली लाईक पिडियाट्रिक, डीप ठेवायचं, रिफ्लेक्सेस प्रिव्हेंट करायचे, गॅग राहील त्याच्यामुळे मसल रिलॅक्सेंट द्यावंच लागेल. IV इंडक्शन
किंवा इनहेलेशनल काही पण. जर आय व्ही नसेल तर इनहेलेशनल करावं लागेल, स्पेशली OSAमध्ये. तर आपल्याला रॅपिड रिकव्हरी हवी आहे आणि रॅपिड रिफ्लेक्सेसचा रिटर्न हवा आहे. त्याच्यामुळे आय व्ही नसल्यामुळे मग सिवो प्रेफर्ड आहे. जर आय व्ही आहे तर मग आपण प्रीमेडिकेशन देऊ शकतो डिपेंडिंग ऑन OSA. केट देतो आपण तर केट चालेल. नंतर पॅरेंटल प्रेझेन्स आणि नॉन फार्माकोलॉजिकल मेथड्स टू अवॉइड एन्झायटी. तर ग्रेड्स ऑफ टॉन्सिल आहेत, पण 444 डिवायडेड आहेत. डीप ठेवायचं आहे, रेग्युलर ट्यूब विथ थ्रोट पॅक किंवा रिंग ॲडेर एल्विन ट्यूब घेऊ शकतो. मायक्रोकप बेटर आहे. ओरल किंवा नॅझोट्रकियल. ओरलमध्ये मिडलाईन किंवा अँगलमध्ये ठेवली तर चेंज करावं लागतील दोन्ही साईडला. LMA तो म्हणतो एअरवे जर मिसप्लेस झाला तर एअरवे अनप्रोटेक्टेड राहील, रिस्क राहील, त्याच्यामुळे लूजिंग एअरवेची भीती राहील, म्हणून एंडोट्रकियल इज द गोल्ड स्टँडर्ड. नंतर मेंटेन्ड विथ इनहेल्ड अँड ओपिओइड्स प्लस मायनस मसल रिलॅक्संट्स. स्पॉन्ट किंवा कंट्रोल दोघी करू शकतो, परंतु डेप्थ चांगली पाहिजे, रिफ्लेक्सेस नको आहेत आणि बकिंग कफिंग स्ट्रेनिंग असायला पाहिजे. LA विथ ॲड्री. लार्ज व्हॉल्यूम जर दिले तर ग्लॉसोफॅरिंजियल बायलॅटरल ब्लॉक होऊन रेस्पिरेटरी ऑब्स्ट्रक्शन होण्याची भीती आहे. फक्त लोकलमध्ये केस नाही करता येत स्टील, कारण की सप्लाय खूप एक्सटेन्सिव्ह आहे आणि व्हस्क्युलर पण आहे, तर इमिजिएटली गायब पण होऊन जाईल. ॲक्सिडेंटली एक्स्ट्युबेशनची भीती आहे, ॲस्पिरेशनची भीती आहे. मायक्रोकप ट्यूब्स आर बेटर. ब्लड लॉसची भीती आहे आणि ब्लड लॉस एस्टिमेट करणं मुश्किल आहे. RL द्यायचं आहे, आईज प्रोटेक्ट करायचं आहे, झाल्यावर पॅक रिमूव्ह करायचं आहे, अंडर विजन ऑब्झर्व करायचं आहे, सक्शन करायचं आहे. PONVची भीती आहे, अँटीमेटिक द्यायचं आहे, रिव्हर्सल द्यायचं आहे, बट स्मूथ एक्स्ट्युबेशन पाहिजे. अवेक आणि रिफ्लेक्सेस असतानाच एक्स्ट्युबेट करायचं आहे, कारण की ॲस्पिरेशनची भीती आहे, पण स्मूथ पण हवं, बकिंग वगैरे नको. ॲनल्जेसिया त्याच्यामुळे शेवटपर्यंत पाहिजे. ट्रान्सपोर्ट इन टॉन्सिलर पोझिशन. हेडलो विथ लेफ्ट लॅटरल इज युअर टॉन्सिलर. पोझिशनिंग आपण बघितली रोज आणि बॉईल डेव्हिस किंवा सिमिलर गॅग. बॉईल डेव्हिसचा गॅग आहे. फॅरिंग्स ॲक्ट्स ॲज अ संप आणि मग तिथून तो ग्लॉटिसच्या खाली असतो, तिथून आरामात सक्शन करता येतं. बॉईल डेव्हिस गॅग BD. पोस्ट ऑफ पेन युजली खूप जास्त नसतं, परंतु क्वार्टरी केलं असेल तर असू शकेल. NSAID प्लस मायनस डिपेंडिंग ऑन कोॲग आणि ब्लिडिंग पण इंडिव्हिज्युअलाइज करू शकतो. NSAID मोस्टली IV पॅरासिटामॉलने होऊ शकतं. NSAIDमध्ये काय ब्लिडिंगची टेंडन्सी आहे आणि ब्लीड जर झालं तर स्पाझम होईल किंवा ॲलर्जिक पण होऊ शकतं. तर 2-3 कारणामुळे नाही म्हणतो तो. केस क्लोज करताना LA देऊ शकतो, स्प्रे करू शकतो किंवा इंट्रानाझल फेंटॅनिल हा पण एक ऑप्शन आहे. नाही तर मग ट्रॅडिशनल आपलं PCM ओपिओइड मेन आहे की सिलेक्ट नाही व्हायला पाहिजे आणि अवेक राहायला पाहिजे, जेणेकरून ॲस्पिरेशन होणार नाही. कॉम्प्लिकेशन्स आहे ब्लिडिंग सगळ्यात रेडेड. नंतर एअरवे आहे तर एअरवे एडेमा, त्याच्यामुळे ऑब्स्ट्रक्शन नाही व्हायला पाहिजे. सिक्रेशन्समुळे लॅरिंगोस्पाझम होईल. नॉझिया वॉमिटिंग नाही व्हायला पाहिजे, कारण की त्याच्यामुळे पुन्हा ब्लिडिंग चालू होऊन जाईल. नॉझिया वॉमिटिंग सिक्रेशन्समुळे होतं, कारण की भरपूर सारं म्युकोझल इरिटेशन आहे तिथे. नंतर स्वॉलोड ब्लड आणि सिक्रेशन्स आहेत. पेन 3-4 दिवस होतं, पेन कंट्रोल करायला पाहिजे. रेस्पिरेटरी कॉम्प्लिकेशन्स रेअरली आणि निगेटिव्ह प्रेशर पण रेअरली. ब्लिडिंगचे 2 प्रकार आहेत, प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरी इज लेस दॅन 24 hours. सेकंडरी इज आफ्टर 24 hours. सेकंडरी इज युजली बिकॉज ऑफ स्लफिंग किंवा स्लिपेज ऑफ द लायगेचर किंवा इन्फेक्शन. तर प्रायमरी ब्लिडिंग बेडमधनं होते, त्याच्यामुळे डे केअरमध्ये पण करू शकतो. 8 ते 10 तास पेशंटला ऑब्झर्व करावं लागेल. एनी अमाऊंट ऑफ ब्राईट रेड ब्लिडिंग म्हणजे रिस्क आहे, अन्यथा पेशंटला सस्पेक्ट करू शकतो फ्रिक्वेंटली स्वॉलो करतो आहे आणि टॅकी होतो आहे. आणि कॉफी ग्राउंड MSS आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, रिड्यूस्ड ब्लड MSS होतं आहे. हे इनडायरेक्ट सायन्स आहेत.
कोॲक टेस्टिंग करू शकतो SAS हेमॅटॉलॉजी कन्सल्ट. CBC करावं लागेल तुम्हाला, किती हे आहे ब्लड ग्रुप क्रॉस मॅचिंग करावं लागेल. मायनर ब्लीडला आईस पॅकिंगने होऊन जातं, गार्गलिंग विथ आईसने होऊन जातं. पण नाही तर मग रिएक्सप्लोर करावं लागेल. तर रिएक्सप्लोरेशनमध्ये विधी हीच आहे की ऑलरेडी ऑपरेटेड आहे तर एअरवे एडेमा असू शकेल, त्याच्यामुळे स्मॉलर साईज रेडी ठेवायला लागेल. नंतर पेशंट हायपोवॉलेमिक असेल, शॉकमध्ये असू शकेल, कारण की ब्लड लॉस एस्टिमेट करणं शक्य नाही आहे, अंडर एस्टिमेटेड असतो कारण की स्वॉलो होऊन जातो. म्हणून फुल स्टमक मानला जाईल कारण की ब्लिडिंग स्वॉलोड आहे. रॅपिड सिक्वेन्स विथ क्रिकॉइड प्रेशर, कफ्ड एटी विथ स्कोलिन, आणि 2 लार्ज बोर सक्शन पाहिजे, लार्ज बोर IV पाहिजे, प्री ऑक्सिजनेशन कंपल्सरी आहे. सिडेशन नाही देऊ शकत, IV इंडक्शन करावं लागेल. ओव्हरऑल ऑलरेडी त्याला एडेमा आहे तर इन्हेलेशनल करता येणं असेल पॉसिबल तर वी कॅन डू. हायपोथर्मिया होऊ शकेल कारण की एवढा हायपोवोलेमिया झाला आहे आणि फ्लुइड असिस्टेशनमुळे. ट्यूब टाकल्या डिकम्प्रेस करायचं प्री आणि पोस्ट ऑप. जर फील्डमध्ये त्यांना चालत असेल तर ठेवू शकतो, नाही तर काढावी लागेल RT. एक्स्ट्युबेशन लॅटरलमध्ये फुली अवेक. ॲडल्टमध्ये फरक एवढाच आहे की ॲडेनॉइड नसतं तर नॅझल ट्यूब टाकू शकता तुम्ही. आणि तो म्हणतो PONV आणि पेन जास्त असतं ॲडल्ट्समध्ये. ठीक आहे, इंटरेस्टिंग आहे. लोकलमध्ये आपण करू शकत नाही, आपण बघितलं, कारण की सिंगल नर्व ट्रंक नाही आहे, मल्टिपल सप्लाय आहे त्याच्या. तरी स्टील टॉपिकल आणि लोकल मल्टिपल इंजेक्शन्स देऊन करू शकतो, पण इट इज डिफिकल्ट. आणि फायदा आहे की रिफ्लेक्सेस आहेत, परंतु जास्त तुम्ही लोकल दिलं की रिफ्लेक्सेस सोडू शकतात. म्हणून GA विथ LA हाच चॉईस आहे. नंतर ॲप्सेस होऊ शकतो क्विन्सी. तर युजली प्रॉब्लेम काय आहे की सडन रप्चर झालं तर ॲस्पिरेशनची भीती आहे, त्याच्यामुळे IND सिडेशनमध्ये करणं रिस्की आहे, कारण की एअरवेचा पण एडेमा आहे, एअरवे लॉस होऊ शकतो सिडेशन जास्त झालं किंवा ॲस्पिरेशन जास्त झालं किंवा एडेमामुळे ऑब्स्ट्रक्शन झालं. तर GAमुळे प्रॉब्लेम आहे की ऑलरेडी ऑब्स्ट्रक्शन आहे ते रिलॅक्सेशनमुळे आणखी वाढू शकतं. आणि इवन विथ रिलॅक्सेशन ट्रिस्मस मे नॉट रिझॉल्व, त्याच्यामुळे लॅरिंगोस्कोपी डिफिकल्ट होऊ शकते, लॉक्ड जॉ होऊ शकतो. ॲप्सेस रप्चर झाल्यामुळे ॲस्पिरेशनची भीती आहे. GA विथ IV ऑर इन्हेलेशनल. हेडलो करायचं आहे टुवर्ड्स द अफेक्टेड साईड, हे नाही कळालं. प्लेन डीप ठेवायचं आहे, 2 लार्ज सक्शन्स IVs. आणि एअरवे सर्जरीज आहेत तर रिलॅक्संट देण्यापूर्वी ट्यूबची कन्फर्मेशन करूया.